नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महानगरपालिकेच्या प्रस्तावित एसटीपी प्रकल्पावरून आज वादाची ठिणगी पेटली. प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयावर संतप्त नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतलाय. अचानक आलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वर्षनगर परिसरातील जागेवर काम सुरू केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग व IQACच्या संयुक्त विद्यमाने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा जागर करण्यात आला. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आलं. भुदरगड तालुक्यातील तांबाळे येथे असलेल्या अथनी शुगर्स लिमिटेड भुदरगड युनिटच्या सन 2025 ते 26 या गळीत हंगामाचा 10वा मिल रोलर पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे पूजन चीफ इंजिनियर नामदेव भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना भोसले म्हणाले, कारखान्यातील सर्व यंत्रणा अंतिम टप्प्यात असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. RK नगर कोल्हापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमास भाजपचे प्रदेश सचिव महेश बाळासाहेब जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान वृद्धाश्रमात नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या अँब्युलन्स वाहनाचे आवरण त्यांच्या हस्ते पार पडलं. जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या 6 महिन्यात तब्बल 45,972 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. मात्र या गंभीर परिस्थितीतही जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झालाय. जिल्ह्यातील अनेक सरकारी रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खासगी क्लिनिकचा आधार घ्यावा लागतोय. कंपन्यांकडून लसीचा पुरवठा मर्यादित असल्याने आरोग्य विभागाने स्पष्ट केलं असून लवकरच पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन त्यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे 19 जुलै रोजी बेपत्ता झालेल्या संजना ठाणेकर यांचा मृतदेह म्हणून 29 जुलै रोजी कृष्णा नदीत सापडलेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र 11 दिवसांनी संजना स्वतः गावात परत आल्या. त्या जिवंत असल्याचं समजताच कुटुंबीय आणि गावकरी हादरलेत. चौकशीत त्या घरगुती कारणामुळे बारामती व तासगाव येथे गेल्याचं स्पष्ट झालंय. खऱ्या मृत महिलेचा तपास पोलीस करत आहेत. कोल्हापुरात गेले काही दिवस ठाकरे गटाच्या अंतर्गत मतभेदामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. रुसवा झालेल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सक्रियतेने भूमिका घेतलेली दिसत होती. मात्र आज मुंबईत एक वेगळीच चित्रफित पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे कोल्हापुरातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेण्यासाठी पोहोचले. या भेटीत सर्वजण एकाच फ्रेममध्ये हसतमुखपणे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.